जय अदिती, तुमचा बॉस आजही तुम्हाला कामासाठी थांबवणार आहे की आज लवकर घरी येणार आहात? मी वेळेतच येईन काका. हा. अरे देवा, आदितीला आणि जयला हे आमच्यासारखं नवरा बायको समजायला लागले की काय? ती बांद्रा, तो विरार, 2 टोक. चला, मला आता निघायला हवं. अदिती, हे गिफ्ट. आता विसरायला तुम्ही द्यायला. बरं वाटलं सगळ्यांना भेटून. एकदा घरी या सगळ्यांनी. आलेलो आम्ही सगळे आदितीच्या वाढदिवसाच्या दिवशी. काय ग? हो ना. हो, ते सांगितलं मला यांनी. आता मी असताना या. काय जय? हो, येऊ आम्ही. म्हणजे मी घेऊन येईन सगळ्यांना. आज भांड फुटलंच असतं. काकांना चहा दिला. एक दिवस मला विष दे. हो. नाही, असं मारण्यापेक्षा ना विष देऊन मार ना, त्रास तरी नाही होणार. हो, पण त्यांनाच 5,000 रुपये दिले ना मी. आता मला काय माहिती आदिती मॅडमचे काका निघणार म्हणून. अरे पण त्यांच्या समोर मेहुणा मेहुणा करायची काही गरज होती का? आपण सहज बोलून गेलो. सहज बोलून गेलो. तांगड्या, तुला ना कुठं काय किती बोलायचं हे अजिबात कळत नाही. अरे निभावलं म्हणून बरं, नाहीतर आहे ना मी इथं. हॅलो नवरे. येस सर. मी जावळकर कुठे? नाही, त्यांच्याकडे माझं काम आहे, त्या फोन उचलत नाहीत. त्यांच्या डेस्कवरती नाही आहेत का? नाही, त्या रिसेप्शन पाशी आहे, तर मी सांगतो त्यांना. नाही, ठीक आहे, मी स्वतः बघतो. ठीक आहे. काय आता माझ्या तोंडाकडे काय बघतोयस? काम कर ना, जा चल. चला निघतो मी. काका परत या बर का काका. काका चला, मी येतो तुम्हाला बाहेर सोडायला. अरे नाही, कशाला? काका येतो मी. एक मिनिट रजनी, आपण नंतर बोलूयात का प्लीज? जय, काकांना सोडून ये जा. चला. हा चला तिकडे. मी जावळकर. केबिन मध्ये. ऑफिस छान आहे तुमचं, माणसं पण चांगली आहेत. आता काय मध्ये मध्ये गप्पा मारायला येता येईल नाही काय? अरे काय असं घुम्यासारखं काय उभा आहेस? मी काहीतरी विचारतोय. तुमच्या तरुण पिढीचं नाही असंच असतं. भरपूर कामाचा व्याप स्वतःच्या अंगावर टाकून घ्यायचा, बस गप्प बसायचं. मग अरे आयुष्य म्हणजे असं मजेत राहायचं, फर्स्ट क्लास एन्जॉय करायचं. हो, पण तुम्ही आता सावकाश जा. तू माझी काळजी करू नको, मला ना तुमची काळजी वाटते. हा, काहीतरी छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा विसरायला लागलात. मला आधी वाटलं ती अदिती ती तरी लक्ष ठेवील, पण तिचंही तुझ्यासारखं झालंय नाही काय? हो नाही, आलं लक्षात. निघतो आता, उशीर होतोय. काका आणि रिक्षा टॅक्सीनेच जा, उगाच दगदग नको. नाही, ते माझं मी बघीन, तू काय काळजी करू नकोस. हो, ते महत्वाचं विसरलोच मी. माझंही जरा तुमच्यासारखंच झालंय बहुतेक. काय झालंय काका? अरे ते वाढदिवस कोणाचा आहे?
त्याला जरा शुभेच्छा द्यायच्या राहिल्या. नाही नाही नको, मी सांगतो. सांगशील? माझ्याकडून द्या नक्की. हो. हा दे. तर कुमूचा पण नंबर मिळाला असता तर तिला पण शुभेच्छा देता आल्या असत्या. काय जाऊ येतो आता. हॅलो, संध्याकाळी भेटू. वेळेवर या घरी. हा निघतो मी. जय, गेले काका. हो, पण तुझा चेहरा असा का दिसतोय? मला कळतंय खूप टेन्शन आलं होतं, पण काका गेल्यावरही तू अपसेट दिसतोयस जय. अरे ती आज टेन्शन पेक्षा गिल्ट जास्त वाटलं ग. आपण कोणासाठी तरी आणलेलं गिफ्ट विसरलो म्हणून काका ते इथे घेऊन आले. पण त्यांना ज्या कुणाला तरी शुभेच्छा द्यायच्या, ज्या कुमुदिनीला ते शोधतायत, त्या आऊ आज त्यांच्यापासून फक्त 5 पावलांच्या अंतरावर होत्या. तरी आपण त्यांच्यासाठी काहीच करत नाही का? कारण आपण फक्त आपण कसे वाचू शकतो याचा विचार करतो. खरंय, आज काकांची आऊंना भेटण्याची इच्छाशक्ती त्यांना इथवर घेऊन आली. पण आपण आपल्या नात्यासाठी त्यांना वेगळं केलं रे. मला ना आज खरंच हात जोडून देवाकडे प्रार्थना करावीशी वाटत होती की देवा काही होऊ देत, आमचं सत्य बाहेर आलं तरी चालेल, पण तू काकांची आऊंना भेटण्याची इच्छा पूर्ण कर. खरंच मनापासून सांगतोय. जे होईल ते होईल, पण तू त्यांची इच्छा पूर्ण कर. वा, छान सजली ना रूम. हा हो, आपली तयारी बघून आऊ खुश होती. मस्त दिसतंय ना. अरे जय, कुठे होतास तू? ओ, तुला मीटिंग होती का बॉस बरोबर? नको ग, नको रजनी, नको आता हा विषय. आऊंचा वाढदिवस आहे की नाही आज? बरोबर. बरं नंदिनी मॅडम, सगळं आहे की नाही हे तुम्ही चेक केलं? हे आहे. अरे हो रजनी, ते जरा औक्षणाची तयारी दे इकडे. जय दे रे प्लीज. आता या औक्षणाचा ताट कशासाठी? आऊंचा वाढदिवस पारंपरिक पद्धतीने साजरा करायचा. नाही, आपण केक कापूया, अगदी मेणबत्त्या सुद्धा विझूया, पण आपली संस्कृती, रीतीभाती या तर आपल्याला सांभाळायलाच हव्यात ना. कळलं? आणि हे सगळं विसरलेलं आऊंना सुद्धा अजिबात आवडणार नाही. हे सगळं फक्त तुझ्या लक्षात राहू शकतं. मला मात्र खात्री होती की नंदिनी सगळं अगदी रितसर करणार. म्हणजे काय? काय झाली का सगळी वाढदिवसाची तयारी? आलं वराती मागून घोडं. काय म्हणालात? मी काय म्हणत होते? वराती मागून घोडं. हा काका. नाही 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 नाही, मी असं म्हणत होते की म्हणजे तुमच्यासाठी काही ठेवायचं होतं का काम? नाही, माझ्याकडे या असल्या कामांसाठी वेळ नाहीये. खूप महत्वाची अशी कामं मला ऑफिसमध्ये करायची असतात. बापरे, त्या मनाने आपण काहीच काम करत नाही. हो रे. हे बघा, हसून झालं असेल तर नीट ऐका.
आजचा सगळा वेळ हा तयारी करण्यात वाया गेलेला आहे. तेव्हा उद्यापासून लंच टाइमचा निम्मा वेळ घेऊन राहिलेली कामं पूर्ण करायची आहेत. अहो नवरे, दिवस वाया गेला असं का म्हणताय? आऊंच्या वाढदिवसाची तयारी करतोय ना आम्ही, मग वाया कसा गेला दिवस? एक मिनिट नवरे, एक प्रश्न आहे मला. म्हणजे मला असं विचारायचंय की तुम्ही जे आता सांगितलं ना, लंच टाइम अर्धा वगैरे, ते सरांनी ऑर्डर दिली आहे का? रजनी मॅडम, या ऑफिसमध्ये मलाही काही अधिकार आहेत. हो, अच्छा अच्छा अच्छा. नवरे तुमचे अधिकार सांगतायत हो तुम्ही. मग ते आम्ही बघू. बघू म्हणजे माझ्या शब्दाला काहीच किंमत नाही का? नवरे, तुम्हाला ते वाटतंय म्हणून तुम्ही सांगताय ना, पण ते योग्य आहे का? नाही ना? नाही, योग्यच आहे. ऑफिसमध्ये कामं करतात याचा तुम्हा सगळ्यांना विसर पडलेला दिसतोय, म्हणून सांगितलं. नवरे, सरांनीच या सगळ्यांसाठी परमिशन दिली, कळलं? अमित, एक मिनिट, जाऊ दे ना. आज आऊंचा वाढदिवस आहे ना, मग आज वाद नको. आणि नवरे काका, अहो आज आनंदाचा दिवस आहे. आपण आऊंचा वाढदिवस साजरा केल्याने त्यांना बरं वाटणार आहे. सो मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, प्लीज. ऐका ना, मी काय म्हणते, आता सगळ्यांनी इथेच थांबा. नवरे, तुम्ही सुद्धा. मी लगेच आऊंना बोलून घेऊन येते. हा नंदिनी. हा ग, हो हो, माहितीये मला, हे सगळं सरप्राईज आहे. नंदिनी मॅडम, तांगड्याला पण बोलवा नाही त्याला. अविनाश, झाली की नाही यांची तयारी? कसली कसली तयारी? असं म्हणजे तुला काही माहित नसेलच ना? काय? ठीक आहे, मी सांगते. आज माझा वाढदिवस साजरा करणार आहे, त्याची तयारी. हो? अरे, मला माहितीच नव्हतं. कॉन्फरन्स रूम मध्ये चाललीये ना तयारी. तुला कसं माहित? याला काही अर्थच नाही. म्हणजे मला त्याने सांगितलं की कोणाला सांगायचं नाही. नंदिनी मॅडम तुझ्याशी बोलले असतील, हो ना? छे, मला कोणी काही म्हणालं नाही. पण तू तर केबिन मधनं बाहेर सुद्धा गेली नाहीस. मग? अरे, कोणी सांगायला कशाला पाहिजे? मी आज आले ऑफिसमध्ये तेव्हा सगळ्यांनी मला विश केलं, पण त्यांचे चेहरे मला सांगत होते की आत्ताच सगळं नको, काहीतरी बाकी ठेवूया. अहो, माणसं ओळखण्यात तू कधीच चूक करत नाहीस. आणि तांगडे आज 4-4दा येऊन मला विचारत होता काय हवं काय नको. म्हणजे का तर मी इथून उठून बाहेर जाऊ नये म्हणून. पण मी त्याला काही विचारलं नाही, तरी सुद्धा असा पुटपुटत होता. कॉन्फरन्स रूम मध्ये फार धूळ झाली आहे, जरा साफ करायला हवी, साफ करायला हवी. कळलं ना? म्हणजे तयारी कॉन्फरन्स रूम मध्ये चाललेली आहे. अहो, कमाल आहे तुझी. सगळ्यांना किती चांगलं ओळखतेस तू. आणि माझ्या मुलालाही. म्हणजे हातातलं काम सोडून तू अदितीला बोलवायला बाहेर गेलास, याचं कारण काय होतं? अहो, तू ग्रेट आहेस. तुझ्यापासून काहीही लपून राहू शकत नाही. सर, मी आहे. या. आऊ, कॉन्फरन्स रूम मध्ये येता का? थोडं बोलायचंय. हा, मग बोल ना, इथेच बोल. इथे बोलून कसं चालेल? तयारी तर तिकडे आहे ना. काय काय म्हणालीस नंदिनी?
नाही, हे सगळ्यांनाच काहीतरी बोलायचं आहे. म्हणजे सगळ्यांनीच तयारी केलेली आहे बोलायची. सगळ्यांना बोलायचं? बापरे, म्हणजे काय काय गंभीर आहे का काही? नाही नाही, हो 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 सर, तुम्ही पण चला ना. म्हणजे त्यांच्याशी सुद्धा बोलायचंय? हो. अविनाश, सगळ्यांनाच बोलायचंय आपल्याशी? काय म्हणजे काय कंपनीबद्दल काही मागण्या वगैरे तर नाहीत ना? नाही नाही आऊ, मागण्या वगैरे काही नाही. ते तुम्ही चला ना, तुम्हाला कळेलच. अहो, मला असं वाटतं की प्रश्न विचारण्यापेक्षा आपण तिकडेच जाऊया सगळे, कॉन्फरन्स रूम मध्ये. ठीक आहे, चल. आपण जी काय तयारी केली आहे तर सगळा तपशील नंदिनी आऊना देत बसली नाहीये ना? नाही तर आपण समजायचो सरप्राईज देतोय आपण. नाही काका, नंदिनी मॅडम नाही करणार असं ना. हे सरप्राईज देण्यासाठी मला बोलवलं का इथे? कसं वाटलं सरप्राईज? खूपच छान. ही सगळी तयारी करत होतात वाटतं तुम्ही आज? हो, आम्ही सगळ्यांनी मिळून ही रूम सजवलीये. खूपच छान सजवलीये, हो ना अविनाश? हो, नाही खरंच खूप छान सजवले. इनफॅक्ट मला सुद्धा कल्पना नव्हती की इतक्या उत्साहात तुझ्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन होणार आहे. हो ना, आणि मला सुद्धा कुणी याचा पत्ताच लागू दिला नाही. आऊ, असंच ठरलं होतं आमचं की तुम्हाला ना सरप्राईज द्यायचं. म्हणून आज तांगडे सारखं येऊन केबिन मध्ये मला काय हवं काय नको बघत होता, मी बाहेर येऊ नये म्हणून ना. एकदम चोख काम केलं तांगडे. मी एकदा काम हातात घेतलं की ते पूर्ण करणारच. तुम्हाला संशय नाही ना आला? नाही आला ना? छे अजिबात नाही. वा तांगडे. हा, पण एक प्रश्न आहे मला. म्हणजे हे सगळं छानच आहे, पण एक प्रश्न आहे मला. काय हो? ही सगळी तयारी करण्यामध्ये तुमचा बराच वेळ गेला असणार, म्हणजे कामं खोळंबली असणार. मग नवरेने तुम्हाला परवानगी कशी काय दिली? नाही काय आई साहेब, आज तुमचा वाढदिवस म्हणल्यानंतर तो जोशात साजरा झालाच पाहिजे. पण कामात दिरंगाई नाही, म्हणून उद्यापासून लंच टाइमचा निम्मा वेळ घेऊन ऑफिसची सगळी कामं पूर्ण करणार आहेत. अरे बाप रे, ऐकताय ना? म्हणजे वाढदिवस माझा आणि शिक्षा या ना? काय अविनाश? नाही, ऍक्च्युली हे सगळं डेकोरेशन करण्यामध्ये त्यांनी त्यांच्या कामातला वेळ बाजूला ठेवून हे सगळं उत्साहाने केलं. अर्थात मीही त्यांना परमिशन दिली, त्यामुळे ही जबाबदारी माझी सुद्धा आहे. पण मला असं वाटतं की आता राहिलेलं काम पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे, पण त्यासाठी कोणावरही सक्ती नाही. थँक्यू सर. रजनी जरा. हा. अरे वा, औक्षण. अमित खुर्ची घे. हो. बस हो. हाताला हात लावा सगळ्यांनी, एकदमच होईल. हो. अगे आदिती, तू का मागे ये.
ये. आई साहेब आता केक कटिंग करूया. बर. खर तर आपली पद्धत म्हणजे औक्षणाची, पण आता काळाबरोबर आपणही बदलायला पाहिजे ना. ठीक आहे. कशा तिकडे काय गेला आदिती? ये 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 इथे. नाही नको, राहू द्या. अगं ये ग. आता तू कशाला मागे? जय ये तू पण ये. काकू आओ एक मिनिट. काय झालं? जयराम, हा माझा फोन. जरा फोटो काढता तुम्ही?